नमस्कार. पहिल्यांदा तुमचं अभिनंदन की अतिशय सुंदर असे उपक्रमाचं आयोजन या ठिकाणी ISO मानांकित गटसाधन केंद्र आरमोरीच्या वतीने केलेलं आहे. थँक्यू. सर, आज या ठिकाणी सुंदर असे उपक्रम घेतलेला आहे. सामाजिक दायित्वाच्या भावनेतून आपण या ठिकाणी रक्तदान शिबिर पण घेतलेलं आहे. हो. आणि तालुक्यातल्या संपूर्ण उपक्रमशील शिक्षकांच्या शैक्षणिक गुणवत्तेचं एक एकत्रीकरण व्हावं हो. यासाठी तुमच्या संकल्पनेतून ई-बुकचं अनावरण सुद्धा या ठिकाणी आहे. यामागची संकल्पना काय फार चांगला प्रश्न विचारला. खरं तर शिक्षक आपल्या क्षेत्रामध्ये शिक्षणाचं ज्ञान देतच असतात. सोबतच त्यांना अनेक प्रकारचे उपक्रम राबवावे लागत असतात. तर त्याच्या अनुषंगाने ब्लड डोनेशन हा एक अतिशय महत्त्वाचा उपक्रम असं मला वाटते. जे की ब्लड आपण कुठून विकून घेऊ शकत नाही किंवा ते कुठून आपल्याला मिळू शकत नाही, तर ते मानवी शरीरामधूनच प्राप्त होऊ शकते. त्याच्यामुळे अनेक ज्ञानदानासोबतच शिक्षकांनी सामाजिक जाणीव जागृती ठेवून स्वतःचं रक्त जर दान केलं तर ते फार मोठं पुण्याचं काम होईल आणि शिक्षकांच्या प्रति सन्मान वाढवणारा हा उपक्रम ठरेल असं मला वाटलं. आणि या संदर्भात मी केंद्रप्रमुख, त्याच्यानंतर मुख्याध्यापक आणि शिक्षकांशी चर्चा केली की आपण हा उपक्रम घ्यायला काही हरकत नाही. तर शिक्षकांनी आणि मुख्याध्यापकांनी आणि केंद्रप्रमुखांनी आणि सर्व स्टाफने आम्हाला याच्यामध्ये अतिशय चांगलं सहकार्य केलं आणि म्हणाले की सर, अतिशय चांगला उपक्रम आहे. आपण विविध प्रकारचे उपक्रम राबवत असतो, त्याच्यामध्ये एक सामाजिक दायित्व देणारा हा उपक्रम आहे. तर ह्या उपक्रमाच्या अनुषंगाने आपण एक चांगला योग घेऊया. या अनुषंगाने मी CEO साहेबांची भेट घेतली, त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी आज 13 तारीख दिली आणि आवाहन केलं की सर्व शिक्षकांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं. तर मला अतिशय आनंद आहे की 131 शिक्षक आज रक्तदान करण्यासाठी तयार आहेत. आणि हे एक त्याला आपण असं म्हणूया की एक रेकॉर्ड होईल की तालुक्यातील इतक्या मोठ्या शिक्षकांनी एकत्रित येऊन एकाच ठिकाणी एकाच वेळेस एट अ टाईम रक्तदान करून सामाजिक जाणीव जागृतीच्या माध्यमातून एक दायित्व पूर्ण करतायत. ही माझ्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि मी खरंच आपल्या तालुक्यातील सर्व शिक्षकांचं अभिनंदन करतो आहे, त्यांचा आभार व्यक्त करतो आहे की त्यांनी या कार्यक्रमाला सहकार्य केलं. राहिला प्रश्न दुसरा की आपण ई-बुकचं अनावरण करत आहोत. तर आपल्याला माहीत आहे की आपण आपल्या तालुक्यामध्ये अनेक बाबतीमध्ये अनेक चांगले उपक्रम राबवत आहोत. त्याचं पेपरच्या माध्यमातून प्रसार होतच आहे, परंतु त्याचं ग्लोबलायझेशन व्हायला पाहिजे. जसे की राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त शिक्षक आपल्याकडे आहेत, अनेक चांगले टेक्निशियन शिक्षक आहेत, त्यांची दखल घेतलं जातं मासिक किशोरसारख्या मासिकामध्ये. मग याचं संकलन आपल्या तालुक्यातील सर्व शिक्षकांच्या मार्फतीनं करायचं आणि याचं ग्लोबलायझेशन करायचं आणि हे सर्व जगामध्ये त्याचा प्रसार करण्याच्या अनुषंगाने एक तालुक्याचं एक इलेक्ट्रॉनिक्स डॉक्युमेंट्स तयार व्हावं आणि त्याच्या अनुषंगाने एक चांगलं काम सर्व विद्यार्थ्यांप्रती व्हावं, हा एक त्यामागचा उद्देश होता. आणि त्या अनुषंगाने मी मग चर्चा केली आपल्या टेक्निकल शिक्षकांसोबत. त्यांनी या ठिकाणी येऊन काल त्याचं डिझाईन तयार केलं आणि कंटेंट तयार केला आणि त्याचाच CEO साहेबांच्या हस्ते इनॉग्रेशन होत आहे. याच्यापेक्षा दुसरी आनंदाची गोष्ट मला ते वाटत नाही. अतिशय चांगला उपक्रम आपण आपल्या सर्वांच्या सहकार्याने टीमवर्कच्या सहाय्याने करतात, याचा मला खरंच गट शिक्षणात येऊन अतिशय आनंद होत आहे. खूप सुंदर सर, कारण आम्ही या ठिकाणी बघतोय की पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअर तयार झालेला आहे आणि तुम्ही शॉर्ट नोटीसवरती सर्व 131 शिक्षक या ठिकाणी रक्तदानासाठी तयार झाले. आणि म्हणजेच एक समाजसेवा आणि ज्ञानसेवा याचा दुहेरी संगम आज आपण या ठिकाणी घडवून आणलेला. बरोबर आहे. मी असं ऐकलं आहे सर की आणि बघितलं पण आहे की बहुतांशी जे NGOs असतात किंवा सामाजिक संस्था असतात ते ब्लड डोनेटचं कॅम्प हे ऑर्गनाईज करत असतात. बरोबर. पण या शैक्षणिक संस्थांमध्ये अशा प्रकारचं ब्लड डोनेटचं कॅम्प, त्यामागचं कारण काय असेल? सर, याचं कारण एकच आहे की ब्लड हे काही विकत मिळत नाही आणि आपला तर काही उद्देश नाही तसा की ते जमा करायचं आणि कुठल्या तरी संस्थेला द्यायचं. शिक्षकांची एक भावना आहे, जे अनेक प्रकारचे उपक्रम करत असतात, अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रमात सहभागी होत असतात. तर हा एक असा उपक्रम आहे की ज्याच्या अनुषंगाने एखाद्या रोगाला किंवा एखाद्या मरणाऱ्या व्यक्तीला जीवनदान देण्याचं काम या डोनेशनच्या माध्यमातून होत असते आणि हे काम शिक्षकांनी स्वयंस्फूर्तीने स्वतःच्या स्फूर्तीने करत आहेत. याच्यासाठी मला अतिशय आनंद होत आहे. आपल्या याच्यात कुठलाही उद्देश नाही, ना प्रसिद्धी करण्याचा उद्देश आहे, ना कुठलं शासकीय अनुदान आपल्याला प्राप्त करून घ्यायचं आहे, ना कुठलंच. एक सामाजिक जाणीव जागृतीच्या माध्यमातून शिक्षकांच्या मार्फतीनं शिक्षकांकडून डोनेशन होत आहे, हा एक मेसेज चांगला समाजात जावा आणि त्या अनुषंगाने त्याचा प्रसार व्हावा, हा एकमेव उद्देश माझा आहे. यात कुठल्या प्रकारचा स्वार्थ नाही, कुठल्याही प्रकारची प्रसिद्धीचा हाव नाही, कुठल्याही प्रकारचं काय नाही. फक्त शिक्षकांनी चांगल्या पद्धतीने किंवा चांगल्या याच्यातून म्हणजे भावनेतून एक चांगलं सामाजिक काम करावं
याच्यासाठी माझा प्रयत्न होता. आणि मी खरंच शिक्षकांना धन्यवाद देतोय की त्यांनी म्हणजे तुम्ही म्हणाल्याप्रमाणे एका छोट्याशा मेसेजवरून 131 शिक्षक आपल्याकडे तयार झालेले आहेत आणि त्याचं फार चांगलं या ठिकाणी आपण फलित बघत आहात. मी शिक्षकांचं खूपच या ठिकाणी अभिनंदन करतोय, त्यांचे आभार व्यक्त करतोय की त्यांनी अशा प्रकारे अनेक सामाजिक कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं आणि केवळ शिकवणं एवढंच त्यांचं काम नाही, तर सामाजिक जाणीव जागृतीच्या माध्यमातून ते अनेक चांगले सामाजिक उपक्रम राबवू शकतात. हा मेसेज समाजापर्यंत जावा, हा यामागचा माझा उद्देश होता. खूप सुंदर सर. असं म्हणतात की शाळा ही समाजाची लघुप्रतिमा आहे आणि शिक्षकामध्ये हे जर सोशल व्हॅल्यूज असतील किंवा एज्युकेशनल व्हॅल्यूज जर ते रिफ्लेक्ट होत असतील तर किंबहुना ते विद्यार्थ्यामध्ये रिफ्लेक्ट होत असतात. आणि त्यामुळे हे ब्लड डोनेट असेल किंवा ई बुकचं हे असेल, खूप सुंदर असं उपक्रम आहे. त्याला जोडून माझा एक प्रश्न असेल की या ठिकाणी तुम्ही खूप सारे गटसाधन केंद्राच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहे. भविष्यामध्ये अशा पद्धतीचे काही नाविन्यपूर्ण उपक्रमाची तुमचं प्लॅनिंग असेल काय? आहे, नक्कीच प्लॅनिंग आहे माझं. पण मला या ठिकाणी एक सांगणं गरजेचं वाटते की बदल हा निसर्गाचा नियम असतो. दुसरं असं की आज आहोत उद्या नाही आहोत. त्याच्यामुळे जर पुढे संधी मिळाली आणि आपल्यासोबत काम करण्याची जर चांगला योग आला तर माझ्या डोक्यामध्ये अनेक चांगले उपक्रम आहेत. पुढच्या वर्षी आपण शिष्यवृत्ती गुणवत्तेच्या बाबतीमध्ये सुरुवातीपासून पहिल्या वर्गापासूनच एक स्पेशली त्याचं मॉड्यूल तयार करून ते काम करणार आहोत. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या बाबतीमध्ये माझ्या डोक्यामध्ये संकल्पना आहे की प्रत्येक विद्यार्थी त्या वर्गातील ज्या काही क्षमता आहेत त्या क्षमताच्या अनुषंगाने त्यांना ते प्राप्त होणं गरजेचं आहे. आजची काळाची गरज आहे की AIचं युग आहे आपल्याकडे. त्यामुळे प्रत्येक शाळांमध्ये टेक्नोसेवीच्या शिक्षकांच्या माध्यमातून त्यांना शिक्षण देण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. सोबतच विद्यार्थ्यांमध्ये बचतीचं महत्त्व इन्क्लूड करण्यासाठी माझी एक संकल्पना आहे की पुढच्या वर्षी आपण प्रत्येक शाळेमध्ये चिल्ड्रन मनी बॅग म्हणजे बचत ही संकल्पना आहे ते सुद्धा आपण राबवणार आहोत. आणि विज्ञान प्रत्येक शाळेमध्ये विज्ञानाचा प्रचार करण्यासाठी विज्ञानाचे अनेक उपक्रम आहेत. ते उपक्रम माझा पुढच्या वर्षी संकल्प आहे. आणि क्रीडा क्षेत्रामध्ये तर आपण थोडंसं एक नाविन्यपूर्ण एक वेगळ्या प्रकारची संकल्पना आणायची आणि ते केवळ एक फार्स न राहता किंवा एक त्याला काम आपण काहीतरी करायचं उपक्रम न करता ते पूर्वनियोजितपणे त्याची प्लॅनिंग करून त्याप्रमाणे आपण त्याचं आयोजन करायचं. अशा काही संकल्पना माझ्यामध्ये आहेत. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या बाबतीमध्ये आपण पुढच्या वर्षी नक्कीच काम करू असं मी आपल्याला आश्वासन देतो. नक्कीच सर. भविष्यातल्या तुमच्या ज्या काही प्लॅनिंग असतील त्या प्रत्यक्षात उतरवत आणि या ठिकाणी प्रत्येक शिक्षकाकडून तुम्हाला सहकार्य पण भेटत आहे. आणि भविष्यामध्ये आपण एक गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून एक आरमोरी तालुका अग्रेसर कसं ठरता येईल यासाठी तुमचं जे प्लॅनिंग असेल, कारण असं म्हणतात की वेल प्लॅनिंग इज हाफ डन, ते या उपक्रमाच्या माध्यमातून दिसत आहे. निश्चितपणाने तुमचं मनपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद सर. या ठिकाणी तुमचे जे काही मार्गदर्शन आणि ते तुमचे विचार या ठिकाणी आपण प्रगट केलात आणि भविष्यासाठी पण आपणास सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. चला, थँक्यू व्हेरी मच. मित्रांनो, माझा व्हिडिओ नक्की आवडला असेल. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.